मामाच्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळचा खून केला हा आरोपींचा दावा पटणारा नसल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी कंबर कसली आहे। मोहोळच्या खुनाचा कट नियोजनबद्ध रचला असून या पाठीमागे बडी धेंड असल्याचा पोलिसांचा कयास आहे। मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरने 10 वर्षांपूर्वी मामासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळचा खून केल्याचा प्लॅन आखला असे आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले। मात्र आरोपींकडून मांडण्यात येणारी थिअरी पोलिसांच्या पचनी पडत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। यामुळे पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे। मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते। त्याने शनिवारी पोलीस आयुक्तालयात हजेरी देखील लावली। सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली असून आज सोमवारी त्याला पुन्हा गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास बजावले आहे। हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षांशी संबंधित असून त्याचा आणि शरद मोहोळ यांच्या गटात काही महिन्यांपूर्वी वादही झाला होता।